आम्ही रस्ता चुकलो या तुम्ही ढगामध्ये रस्ता चुकलो फाटे टाकले किती जाऊ किती नाही कसं टायगर पॉइंटला आज असं मनमोहक दृश्य आहे पण ट्रॅफिक पण भरपूर आहे पण मग दृश्य असल्यामुळे भरपूर पर्यटनाला लोक येतात काय लय ट्रॅफिक येऊ काय सांगा धुकं साचलेलं आहे सध्या लोणावळ्याच्या आपण कोणत्या रस्त्याला आहे रे टायगर पॉईंटच्या रस्त्याला टायगर पॉईंटच्या नाही सगळीकडे धुकं हे धुकं नाही म्हणता येणार हे ढग आहे डायरेक्ट कारण धुकं असलं ना ती शबनम येते त्याच्यावर पण इथं तसलं काय होत नाही हे भाई प्युअर ढग आहे प्युअर हे आपल्याकडे नाही पाहायला भेटत हे इकडेच भेटतं इकडे यावंच लागतंय मिस्टर हेवी ड्रायव्हर यांच्या आशीर्वादाने आपल्याला एवढं लांब जायला नाही तर आपल्याकडे गाडी नाही काही नाही रोड ना असंच होता का बस की काढशील की फोटो व्हिडिओ तेल भर गपची बाकीचं नंतर बघ लोणावळा की रंगीन वादी कसा काटा होतो तिच्या समोर तर काहीच नाही मला कॅमेरा इकडे लावला तर भारी वाटलं असतं समोरून मग गाड्या भरपूर यायल्यात आणि इकून पण भरपूर चालल्यात मीच तिची अंगराची घरी होणार आहे थोडं धुकं वाढू दे अजून हुई बघ गाडी कशी आली बरसात के मौसम में धुआ है भैया धुआ बेकार एकदम धुआ कसला बोललोय कसला भारी कॅफे काय बाहेर रे थांब तू चलू दे मस्त व्ह्यू आहे सध्या काय बागेतलं पाणी साचलंय रस्त्याने मोकळा एवढा उताराचा रस्ता असून तर पाणी साचतं विचार करा किती पाऊस व्हायला इकडं पाऊस नाही अजून तर धुकंच आहे होईल पाऊस बी होईल आम्ही सध्या ढगात आहोत खरंच की राव जन्नतच म्हणायची स्वर्गच म्हणायचं दुसरा नाही पहिला स्वर्ग म्हणायचा दुसरा माहित नाही आपल्याला काय सर्गात गेलतो आम्ही सर्गात 11 किलोमीटर आता आपण सध्या घाटात आलोय घाटात घुसलोय का घाटात आलोय सुरू झाला घाट बघा मोकार घाट आहे तुम्ही कधी पाहिलं घाट असा होतो घाट कोणता घाट म्हणते याला कोणता घाट लोणावळा पसला घाट समोरच्या गाडीची हेडलाईट नीट दिसत धुवा दिसतो करावं लागतो ब्लॉकसाठी काय विषय हा काचात बी गाडी दिसना एवढी लांब आहे काचात काटवाड्याने दिसना तिच्या आईला कॅमेरा सेट करताना व्लॉग बनवण्यासाठी ऋषभाऊ काय मध्ये आपलं व्लॉगिंग बद्दल काय 2 शब्द मांडतात का ब्लॉगिंग म्हणजे एक्सप्लोर केलं आवाज कमी कर रे कॉपीराइट पडेल सर तिकडं ब्लॉगिंग म्हणजे आपण जे नवीन ठिकाण पाहतो जे नवीन काहीतरी नवीन माहिती भेटते नवीन काहीतरी लोक भेटतात नवीन काहीतरी नॉलेज भेटतं तर नॉलेजचं एक आता पहिल्यासारखं डॉक्युमेंटेशन तसं काय पॉसिबल नाही ना मग एक बेस्ट कॅमेरा म्हणजे बेस्ट ऑप्शन सापडतो म्हणजे कॅमेरा आपण कुठे गेलो कॅमेरा इतका बाहेर काढला फोटो काढले लगेच तिथच्या आठवणी जवळ राहतात काहीतरी याद्या असेल त्या भेटून जातात म्हणजे हे ब्लॉगिंग हे बेस्ट ऑप्शन आहे जर काही नवीन गोष्टी आठवणी सेव्ह करायच्या तर आठवणी सेव्ह करायला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला केलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे गेस ओके अरे 100% हो या अशा आठवणी नको आहेत आपल्याला घास एकदा घास आर्मी चौकी बरं का काय एअर इंडिया
एअरफोर्स नावळा. गाणं तोडलंस, गाणं बनवलंस, काय केलंस? प्रॉपर ढग आहेत भाई, प्रॉपर ढग. इतके ढग आहेत की समोरची गाडी पण दिसत नाही व्यवस्थित. समोर 30 मीटरच्या समोर काहीच दिसत नाही. याच्या समोर गाड्या दिसत आहेत ना लाईट लावलेल्या, त्याच्यामुळे असे इंडिकेटर मारायला आहेत. कारण की मागच्याला दिसली पाहिजे गाडी, मागच्याला गाडी दिसत सुद्धा नाही. हा, मागचा येऊन त्याला ठोकलं नाही पाहिजे. त्यामुळं ती गाडी किती 50 मीटर, तिच्या लाईट बघ किती डाऊन आहेत. ती बघ 40 मीटरवरची गाडी दिसत नाही बे यार. पोरं कुठे गेले? या मला लवकर, गाड्या भेटतात. नुसता धुवा आहे भैया, नुसता धुवा, बाकी कुछ भी नाहीये. सब जगह धुवा आहे. मागची गाडी दिसना आपली. आली का बंदी? काय माहिती येईल. चल चल चल, लक्ष दे समोर. दरारे दरारे नादात आम्ही रस्ता चुकलो या धुईमध्ये, या ढगामध्ये. रस्ता चुकलो तर फाटा लागली भाई. किधर जाए किधर नाही, कुछ समज में नाही आ रहा. पण इथं कोणतं लोकेशन, इथं कोण लोक थांबले तेवढे नाही ना. निघालो होतो टायगर पॉइंटला, आलो दुसरीकडे जाता. आता चाललो वापस. मग काय करावं, काय याच्यात काहीच दिसाय नाही या ढगामध्ये. नाद केला म्हणून वाया गेला हो, काही कामाचं नाही होणार. पुढे गाडी जाईल ना, काही दिसत नाही हो. दमनगी. आज एक पेपर झालाय, उद्या नाही परवा एक पेपर आहे. उद्या दिवस सुट्टी आहे, उद्या दिवस गोळ्या घ्यायच्या, झोपून राहायचं, आराम करायचा, अभ्यास करायचा, पेपर द्यायचा. कळलं का नाही? समोर म्हणून समजायला धनकरा है, ठोकरा है, कशी नाही भाई. कहीं भी स्पीड ब्रेकर आ रहा है, ये पीछे वाला भोसड़ी का हॉर्न दे रहा है, कुछ काम नहीं कर रहा. लाईट लावून हाना लागला. पाहिजे भाई, पण रस्ता तर बरोबर होता ना रे. कुठं चुकला आपला रस्ता? समोर पहावा, पुढे चुकला ते समजा ना बे. आता आपली कॅमेरा क्वालिटी डाऊन होईल. जशी कॅमेरा आपला हा संपूर्ण नाही माझ्याची जशी रात्री होती तशी क्वालिटी डाऊन होती. अच्छा, डायरेक्ट मुंग्या आल्या. पण जाऊ दे,